हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. हा जो प्रोजेक्ट आहे तो मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हा जो प्रोजेक्ट आहे हा गौरी पुढे ठेवण्यासाठी खूप छान दिसेल, त्याच्यामुळे आपण हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कंप्लीट करून घेऊयात. आणि या ठिकाणी पार्ट 2 या प्रोजेक्टचा घेतलेला आहे. स्टार्ट करूयात आपण या कामाला. पहा, या पॉईंटला ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहे, जास्तीचे वाढवलेले नाही आहेत टाके. हळूहळू शेप पहा, बॉलचा शेप पहा, तर आपल्याला काम करत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. आणि या पॉईंटपासून गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाहीतर नाही वाढवायचे. आपल्याला गरज ज्या पॉईंटला जास्त वाटेल त्या पॉईंटला टाका वाढवायचा आहे इथून पुढे काम करत जाताना, नाहीतर जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. हळूहळू शेप पार्ट हे काम करत राहायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे. सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे आणि बॉलचा शेप पाहतच हे काम करत आणलेलं आहे या पॉईंटपर्यंत. हळूहळू शेप पाहत आपल्याला पुढे जायचं आहे आणि गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाहीतर नाही. जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढं काम करत जायचं आहे. आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाका वाढवायचा आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. शेप पाहतच हा जो बॉल आहे तो तयार करायचा आहे आपल्याला. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो गौरी गणपतीसाठी, गौरीच्या आरासा पुढे ठेवण्यासाठी खूप छान दिसेल. त्याच्यामुळे गौरी आता जवळ येत चाललेल्या आहेत आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट आपण कंप्लीट करून घेऊयात. या भागात जेवढं शक्य आहे तेवढं काम आपल्याला पाहायचं आहे इथून पुढे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. आपल्याला आणखीन टाका वाढवण्याची गरज पडलेली नाहीये आत्तापर्यंत काम करत जाताना. आणि गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाहीतर नाही. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. हे जे काम टाट आहे ते आपण गरज पडली तर या पॉईंटपर्यंत काम करत यायचं आहे आणि गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाहीतर नाही. आणि या भागात आपल्याला टाके कमी करायचे आहेत. आत्ता आपण या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत येऊयात. गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत आणि ज्या पॉईंटला कमी करण्याची गरज पडेल त्या पॉईंटला टाका कमीही करायचा आहे. हळूहळू शेप पाहतच, बॉलचा शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे आपल्याला. आत्ता या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे आत्ता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे, टाका कमी केलेला नाही आहे. आणि गरज पडली तरच कमी करायचा आहे टाका. जोपर्यंत बॉलचा या शेपपर्यंत काम येत नाही तोपर्यंत आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे.
चे पातळ टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या भागात आपण हा जो बॉल आहे तो कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढच्या भागात नारळ आणि पानाचं काम पाहायचं आहे आणि स्वस्तिकचं काम पाहायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहे, जास्तीचे वाढवलेले नाही आहेत. आणि आत्तापर्यंत काम आपण फक्त जेवढे टाके आहेत तेवढ्यावर केलेलं आहे. इथून पुढे काम करत जाताना गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत आणि पुढे आपल्याला टाके कमीच करत जायचं आहे. बॉल तसे पाहतच हे काम ठरवायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. हळूहळू शेप पातळ टाके कमी जास्त करण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. ही जी फट आहे ती मोठी दिसत आहे. या पॉईंटला एक टाका वाढवलेला आहे. अशीच गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत आणि जेवढे टाके आहेत तेवढा काम करत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. हळूहळू शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत वाढवायचे आहेत आणि ज्या पॉईंटला टाके कमी करण्याची गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटला शेप पातळ टाके कमी करत पुढे जायचं आहे आपल्याला. बॉलच्या मध्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पुढे आपल्याला आत्तापर्यंत एकच टाका आपण वाढवलेला आहे. बॉलचा शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला बॉलचा शेप ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणातच आपल्याला टाके ठेवायचे आहेत. पुढे आपल्याला या पॉईंटमध्ये काम आल्यानंतर टाके कमी करत जायचं आहे. अजून आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडलेली नाही आहे. शेप पातळ टाके कमी जास्त करण्याचं काम ठरवायचं आहे. आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करून घेऊयात या पॉईंटपर्यंत आणि पुढे कमी करायचे आहेत टाके आणि ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत आणि जास्त जर टाके कमी केले तर तुमचा जो बॉल आहे तो पूर्ण दिसेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करा, जास्तीचे टाके कमी करू नका. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडलेली नाही आहे. ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करूयात. शेप पाहतच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. आत्ता आपण जोपर्यंत टाके कमी करण्याची गरज पडत नाही तोपर्यंत हे काम करत जाऊयात आणि त्या पॉईंटला ज्या पॉईंटला टाके कमी करण्याची गरज पडेल
त्या पॉईंटला गेल्यानंतर त्या पॉईंटचं काम पाहूयात आपण. त्या पॉईंटला पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला टाका कमी करण्याची गरज पडत आहे. या पॉईंटपासून पुढे काम करत जाताना हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. शेप पाहता टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला. हळूहळू शेप पहा टाके कमी करत जायचं आहे आणि हा जो बॉल आहे तो कंप्लीट करायचा आहे इथून पुढे काम करत जाताना. हा पहिला टाका आहे कमी केलेला आपण आत्ता आणि असेच राऊंडमध्ये टाके कमी करण्याची गरज आपल्याला पडत जाणार आहे. हा बॉलचा शेप पाहतच टाके कमी करायचे आहेत. ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाहीत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. बॉलचा शेप पाहतच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. इथून मागे आपण हा प्रोजेक्ट बिग साईजमध्ये पाहिलेलाच आहे. त्याच्यामध्ये जसं काम केलेलं आहे तसंच सेम काम या पॉईंटलाही आहे. फक्त हा लिटिल साईजचा प्रोजेक्ट घेतलेला आहे, तो बिग साईजमध्ये होता. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे. हळूहळू शेप पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. आत्ता आपण या पॉईंटलाही काम स्टॉप करूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. या पॉईंट इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.